भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात संध्याकाळच्या धुकट वाऱ्यातलं थंड निवांतपण जणू काही उगवत्या भीतीची चाहूल लपवत होतं. गावातल्या चंद्रकांत आणि वैजयंतीच्या घरी त्या दिवशी एक नवीन गोंधळ माजला होता. घरी आणलेला एक कुत्रा. तो एखाद्या घरगुती पिलासारखा नव्हता. डोळ्यांत जंगलीपणा, शरीरावर ओरखडे आणि श्वासात जंगली वणव्यासारखी अस्थिरता घेऊन तो कुत्रा त्यांच्या दाराशी उभा राहिला होता. चंद्रकांताला तो रानटी वाटत असला तरी त्याने त्याला मारू नये म्हणून घरात घेतलं. काही प्रेमाने सांभाळला तर शांत होईल अशी त्याची अपेक्षा. वैजयंतीलाही भीती वाटत होती, पण गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की घरात कुत्रा ठेवला की वाईट शक्ती, चोर, जंगली जनावरे दूर राहतात, म्हणून तिनंही मनावर दगड ठेवला. त्यांच्या घरात त्यांच्या 2 वर्षाच्या चिमुकली आराव्याचं बालहास्य सगळ्यात जास्त गोड घुमत असे. ती बोलायला नुकतीच शिकत होती. शब्द अडखळत असले तरी तिचा आनंद घरभर फुलासारखा पसरत असे. त्या दिवशीही ती आनंदाने अंगणात चकरा मारत होती आणि त्या रानटी कुत्र्याकडे पाहून वारंवार भू भू म्हणून हसत होती. कुत्रा तिच्याकडे एकटक बघत होता, न धावत न गुरगुरत, फक्त न हलता पाहत होता. वैजयंतीने लगेच मुलीला उचलून घेतलं. नको ग, दूर राहायला हवं त्याच्यापासून, ती म्हणाली. पण चंद्रकांत हसला. अगं काही नाही, थकला असेल, उपाशी असेल. पण तोही मनातून अस्वस्थच होता, कारण त्या कुत्र्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र, अनाकलनीय भूक होती. जणू तो घराचा भाग नव्हे तर एखाद्या अंधारातून आलेला सावलीचा जीव होता. रात्री जेवण झालं, दिवे मंद झाले, गाव शांत झालं. बाहेर वारा झाडांच्या पानांना ढकलत होता आणि कुत्रा घराच्या कोपऱ्यात शांत बसल्यासारखा दिसत होता. पण त्याचे कान सतत हलत होते, अंगावरचा केस ताठ होत होता आणि तो प्रत्येक आवाजावर चपळपणे डोळे फिरवत होता. वैजयंतीला भीती वाटत होती. ती पुन्हा पुन्हा पतीला म्हणत होती, कुत्रा बांधूया, आज सोडणं मला बरोबर वाटत नाही. पण चंद्रकांत थकलेला होता. उद्या बांधू, आज तो शांत आहे, म्हणत तो झोपी गेला. आराव्या तिच्या छोट्या खाटेवर गुडूप झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आईचा हात आणि आई बाबा दोघेही तिच्या शेजारीच झोपले. रात्रीचा अंधार थोडा गडद होत गेला आणि त्या घरात एक एक श्वास खोल शांततेत विरत गेला. तेव्हा अचानक घराच्या कोपऱ्यात बसलेला तो कुत्रा हलला. अंधारात त्याचे डोळे लालसर चमकले. जंगली स्वभाव शहरात किंवा घरात शिकवल्याने जात नाही. तो आत खोलवर विळखा घालून बसलेला असतो. त्या कुत्र्याच्या नाकाला काहीतरी वेगळा, सौम्य पण आकर्षक वास जाणवू लागला. तो हळूहळू घराच्या आत सरकला. थंड जमिनीवर त्याचे पाय हलकेच पडले. जणू कुणालाच कळू नये अशी त्याची दृष्ट दिसत होती. दरवाजाचा कडी आवाज झाला नाही, कोणताही गुरगुर आवाज नाही, फक्त सावली हलत होती. घरात सगळे गाढ झोपेत होते. आराव्या हलकीशी ढोपर बदलत होती. चंद्रकांत आणि वैजयंतीच्या झोपलेल्या चेहऱ्यावर पूर्ण थकवा होता. दिवसभरच्या कामाचा भार, तिची काळजी, कुत्र्याबद्दलची चिंता, सगळं झोपेच्या थरांसारखं त्यांना जखरून ठेवत होतं. कुत्रा त्यांच्या पलंगाजवळ थांबला. त्याचे कान ताठ उभे राहिले. त्याला वास पुन्हा आला, नाजूक त्वचेचा, छोट्या मुलाचा, दुधासारखा, उबदार आणि हलका. तो हळूच आराव्याच्या खाटेजवळ गेला. चिमुकलीच्या ओठांवर अजूनही झोपेचे मऊ चंदेरी थेंब चमकत होते. ती छोट्याशा श्वासात मधूनच असा आवाज करत होती. पण त्या कुत्र्याच्या आत काहीतरी पेटत होतं. जंगली वृत्ती, शिकारीची लालसा, भूक आणि कदाचित जंगलासारखा दाहक स्वभाव. त्याने एक सावध, धीम पाऊल पुढे टाकलं. काहीच आवाज नाही, काहीच हालचाल नाही. पण त्या क्षणी जगण्याचा आणि मरण्याचा काटा फार पातळ होतो. काळोखानं त्या घराला घट्ट वेढलं. बाहेर वाऱ्याचा आवाज वाढत गेला आणि अचानक घराच्या आत एक हलका, जवळजवळ अस्पष्ट असा हलकासा हालता श्वास कंपित झाला. जणू अंधारानं
घराचं धडधडतं हृदय पकडलं आणि एका निरागस जीवावर सावली कोसळली. त्या रात्री सगळं काही एका क्षणात बदलून गेलं. आवाज कोणी ऐकला नाही. आई बाबा गाढ झोपेत होते. चंद्रकांताचा हात आराव्याच्या खाटेकडे पोहोचूही शकत नव्हतं. वैजयंतीच्या कपाळावर एका क्षणी अचानक काहीतरी हलकंसं जाणवलं, पण तिनं थकव्याने डोळे उघडले नाहीत आणि त्या काही क्षणात अंधारानं त्यांच्या आयुष्यातून सर्वात मौल्यवान अशी गोष्ट हिसकावून घेतली होती. पहाट फुटली तेव्हा घरावर एक भयानक शांतता पसरली होती. जणू घर स्वतःच घाबरून गप्प बसलं होतं. दूर कुठेतरी गावातला पहाटेचा कोंबडा आरवला, पण त्या घरातल्या हृदयात मात्र एक खोल, उदास, असह्य शांतता कोरली गेली होती. काहीतरी भयंकर घडलंय याची चाहूल जणू भिंतींनाही लागली होती. आणि त्यानंतरचा ओरडा, आईचा फाटलेला, छातीतून निघालेला, संसार मोडून टाकणारा. त्या एका क्षणात सगळं संपलं होतं. रात्रही, शांतताही आणि एका आईचं संपूर्ण जगाही. पहाटेच्या धूसर प्रकाशात वैजयंतीचं हृदय अचानक एखाद्या अज्ञात धक्क्यानं दचकलं. तिला जाणवलं की तिच्या शेजारी झोपलेली आराव्या काहीशी अस्वस्थ आहे का, म्हणून तिनं हात पुढे केला, पण खाट रिकामी होती. तिचा श्वास अडखळला. तिनं झटकन डोळे उघडले. खाटेला स्पर्श केला. थंड. त्या क्षणी तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिला दूर कोपऱ्यात हलकंसं गुरगुरणं ऐकल्यासारखं झालं. ती उठली. डोकं फिरलं, पण तिचे पाय थरथरत त्या आवाजाकडे गेले. आणि तिनं जे पाहिलं त्या क्षणी तिच्या जीवनाचा पाया उद्ध्वस्त झाला. तिची छोटी आराव्या तिच्या हातात असावी, तिच्या कुशीत, तिच्या छातीशी चिकटलेली. पण सत्य त्या क्षणी आईवर धडधडत कोसळलं. वैजयंतीचा वेड्यासारखा ओरडा संपूर्ण घर फोडून बाहेर पसरला आणि त्या एका आवाजानं गावातील शांत पहाटेचं हृदयही दचकून थरथरू लागलं. चंद्रकांत झटकन उठला. त्याचे पाय सैरबैर होत तिच्यापर्यंत पोचले, पण त्याचा मेंदू अजूनही काळोखात हरवलेला होता. तो जे पाहत होता ते त्याचं वास्तव असू शकत नाही, अशी त्याची शेवटचीही आशा तुटत चालली होती. त्या रानटी कुत्र्याच्या डोळ्यात अजूनही जंगलाची जळजळ होती. त्याला काय वेढलं ते कळत नव्हतं, पण घरातलं सर्व जग अचानक ओरडत, कोसळत, थरथरत होतं. चंद्रकांतानं एक क्षणही न दवरता कुत्र्याला दूर ओढून बांधून टाकलं. पण ते सगळं उशिरा झालेलं होतं. त्यांच्या आयुष्याला सर्वात भयानक ओरखडा बसून गेला होता. वैजयंती जमिनीवर कोसळली. तिच्या हातात आराव्याचे छोटे कपडे, तिच्या ओठांवर रडण्याचा थरथरणारा श्वास आणि तिच्या मनात एकच प्रश्न, मी तिला वाचवू शकले नाही. चंद्रकांत तिच्या जवळ बसला, पण त्याचं शरीरही तसंच थरथरत होतं. एका वडिलांचं हृदय जे मुलीसाठी स्वप्न रंगवत असतं, तिच्या प्रत्येक पावलाला जग उभं करतं, ते हृदय एका क्षणात निर्जीव झाल्यासारखं होतं. शेजारी, गावकरी, पंचायतचे लोक सगळे घरात धावत आले, पण त्यांचा आवाजही त्या घराच्या शांत अश्रूंवर काहीच परिणाम करू शकत नव्हता. प्रत्येकजण थरथरला होता. कोणीही कल्पना करू शकत नव्हतं की एका रात्रीत, एका चुकीच्या निर्णयानं एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. काहींनी कुत्र्याला मारावं अशी आरडाओरड केली. काहींनी चंद्रकांतावर दोष टाकला. काहींनी वैजयंतीला मिठी मारून तिला धरून ठेवलं, कारण ती स्वतःला थोपवू शकत नव्हती. ती स्वतःलाच मारून टाकण्यासारखी तडफडत होती. पण त्या घरातला अंधार त्या दिवशी वेगळाच होता. तो शोकाचा, हरवलेपणाचा आणि एका निरागस जीवाकडून हिसकावलेल्या भविष्यातल्या स्वप्नांचा दृष्ट होता. पोलीस आले. तपास सुरू झाला. कुत्रा गावाबाहेर नेतला गेला. पण वैजयंती आणि चंद्रकांतचं जग तिथेच संपून पडलं होतं. लोक बोलत होते की हा अपघात होता, चूक होती, जंगली स्वभाव अनपेक्षित असतो,
पण आईबापासाठी हा कोणता अपघात नव्हता. हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात क्रूर शिक्षा होती. त्या दिवसापासून घरातील भिंतीही जणू रडत होत्या. प्रत्येक कोपरा आराव्याच्या हास्याच्या प्रतिध्वनीने भरलेला होता आणि त्या दोघांचं प्रत्येक श्वासात एकच वाक्य उमटत होतं, जर आपण त्या रात्री तिला वाचवलं असतं तर. संपूर्ण गाव त्या घटनेने हादरलेलं असतानाही चंद्रकांत आणि वैजयंतीच्या घरातली शांतता अजूनही थिजलेलीच होती. जणू काळ थांबून पाहत होता की हे आईबाप आता कसे जगतील. पोलिसांनी घर तपासलं, कुत्र्याला ताब्यात घेतलं. गावातील पंच, सरपंच सर्वजण एकामागून एक येऊन सहानुभूती देत गेले. पण त्या दोघांसाठी बाहेरची प्रत्येक नजर, प्रत्येक शब्द, प्रत्येक सहानुभूतीचा हात फक्त जखमेवर मीठ चोळल्यासारखा वाटत होता. वैजयंती अजूनही धक्का बसलेल्या अवस्थेत होती. ती काही क्षण शांत उभी राहायची आणि पुढच्याच क्षणी आरडाओरडा करत खोलीभर धावत आपल्या मुलीचं नाव घेत बसायची. आराव्या, आराव्या, उठ ग, आई इथेच आहे. चंद्रकांत तिला थोपटत असे, तिचे हात धरत असे, पण त्याचं स्वतःचं मनही तितकंच तुटलेलं होतं. एक पुरुष म्हणून तो बाहेरून शांत दिसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्यातलं दुःख कुणीही लपवू शकत नव्हतं. गावातल्या प्रत्येक घरात त्या रात्रीच्या घटनेची चर्चा होती. काही लोकांनी त्यांच्यावर दोष टाकला, काहींनी दुःख व्यक्त केलं, काहींनी त्या कुत्र्याला लगेच मारायला हवा होता असं सांगितलं. पण अशा बोलण्यांनी चंद्रकांताच्या मनात एकच गोष्ट खोलवर बिंबत होती, ही चूक त्याचीच होती. त्यानेच तो कुत्रा घरात आणला, त्यानेच काही होणार नाही असा हट्ट धरला, त्यानेच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं. त्या अपराधी भावनांनी त्याचा आत्मा जणू तुटत होता. रात्री उशिरा जेव्हा गाव शांत होतं तेव्हा त्यांच्या घरात मात्र एकही श्वास शांत नव्हता. वैजयंतीला झोप लागत नव्हती. ती आराव्याचे कपडे मिठीत धरून बसायची, तिच्या छोट्या खेळण्यांशी बोलायची आणि अधूनमधून चंद्रकांताकडे पाहत एकच प्रश्न विचारायची, आपण तिला का वाचवू शकलो नाही? या प्रश्नाचं उत्तर चंद्रकांताकडे नव्हतं. त्याला स्वतःलाच दर मिनिटाला हाच प्रश्न छेडत होता. वेळ पुढे जात होती, पण त्यांचे मन त्याच रात्रीत अडकून होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिचं शेवटचं दर्शन घेतलं. तो क्षण चंद्रकांत आपल्या जीवनात कधीही विसरू शकत नव्हता. त्याच्या हातात त्याचीच मुलगी होती, पण ती जिवंत नव्हती. तिचे छोटे केस, लहान हात, तिच्या गालावरचे ते चिमुकले खळे सगळं जसंच्या तसं होतं, पण तिचा श्वास, तिचं हसू, तिचा आवाज काहीच नव्हतं. वैजयंती त्या क्षणाला जवळजवळ बेशुद्ध झाली. तिच्या बाहुपाशात मुलगी असावी, तिच्या हाती लाड करायला असावेत, पण त्या दिवसापासून तिच्या हातात फक्त रिकामी हवा उरली होती. अंतिम संस्काराच्या वेळी संपूर्ण गाव जमा झाला, पण आई वडिलांसाठी तो क्षण कधीच पार पडण्यासारखा नव्हता. चंद्रकांताने आराव्याच्या छोट्याशा अस्थी हातात घेतल्या आणि त्याचं हृदय त्या जळत्या वेदनेत वितळून गेलं. वैजयंती ही रडतच कोसळली. तिचं जग, तिची स्वप्न, तिची ओटीभरची माया सगळं त्या एका चितेत जळून संपलं. लोक म्हणाले, वेळ सगळं भरून काढेल, पण त्या आई वडिलांसाठी वेळ म्हणजे फक्त जखमेची पुनरावृत्ती होती. त्यांनी त्या दिवसापासून एकमेकांच्या हातात हात धरून जगायचं ठरवलं, कारण दोघंही तुटत होते, पण तुटलेल्या आयुष्याला तरी एकमेकांचा आधार हवा होता. आराव्याच्या जाण्यानंतर जीवन जणू एका पोकळ खोल विहिरीसारखं झालं होतं. अंधार, शांतता आणि अंतहीन वेदना. पण दिवस सरू लागले तसे चंद्रकांत आणि वैजयंती या वेदनेतून हळूहळू उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले. ते रोज तिच्या फोटोशी बोलत, तिच्या आठवणींना उजाळा देत आणि तिच्या छोट्या स्मिताचा आधार घेत जगण्याचं धैर्य शोधत होते. त्यांच्या घरात आता हास्य नव्हतं, पण एक सत्य होतं, त्यांना तुटलं तरी एकमेकांसाठी उभं राहायलाच लागणार होतं. त्यांनी गावात जनावरांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता मोहीम सुरू केली. लोकांना जंगली जनावरांना घरात न आणण्याचं, सुरक्षा ठेवण्याचं सांगितलं. पण आई वडिलांसाठी तो क्षण कधीच पार पडण्यासारखा नव्हता. चंद्रकांताने आराव्याच्या छोट्याशा अस्थी हातात घेतल्या
आणि त्याचं हृदय त्या जळत्या वेदनेत वितळून गेलं. वैजयंती ही रडतच कोसळली. तिचं जग, तिची स्वप्न, तिची ओटीभरची माया सगळं त्या एका चितेत जळून संपलं. लोक म्हणाले, वेळ सगळं भरून काढेल, पण त्या आईवडिलांसाठी वेळ म्हणजे फक्त जखमेची पुनरावृत्ती होती. त्यांनी त्या दिवसापासून एकमेकांच्या हातात हात धरून जगायचं ठरवलं, कारण दोघंही तुटत होते, पण तुटलेल्या आयुष्याला तरी एकमेकांचा आधार हवा होता. आराव्याच्या जाण्यानंतर जीवन जणू एका पोकळ खोल विहिरीसारखं झालं होतं. अंधार, शांतता आणि अंतहीन वेदना. पण दिवस सरू लागले तसे चंद्रकांत आणि वैजयंती या वेदनेतून हळूहळू उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले. ते रोज तिच्या फोटोशी बोलत, तिच्या आठवणींना उजाळा देत आणि तिच्या छोट्या स्मिताचा आधार घेत जगण्याचं धैर्य शोधत होते. त्यांच्या घरात आता हास्य नव्हतं, पण एक सत्य होतं. त्यांना तुटलं तरी एकमेकांसाठी उभं राहायलाच लागणार होतं. त्यांनी गावात जनावरांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता मोहीम सुरू केली. लोकांना जंगली जनावरांना घरात न आणण्याचं, सुरक्षा ठेवण्याचं सांगितलं. आराव्याचं नाव घेऊन त्यांनी गावात छोटंसं बाग लावलं, जिथे प्रत्येक रोपटं त्यांच्या मुलीच्या आठवणीसारखं वाढत गेलं. वेळ गेला, घरात नवीन हवा आली, पण आराव्या कधीही विसरण्याजोगी नव्हती. तिच्या आठवणी, तिचं बोट पकडून चालणारे पाऊल, तिचा आई म्हणणारा आवाज, हे सगळं त्यांच्या आयुष्याचा कायमचा हिस्सा बनलं. आणि त्या दोघांनी एक गोष्ट स्वीकारली, दुःख कधीच जात नाही, ते फक्त आपल्याबरोबर जगायला शिकतं. या घटनेतून सगळ्यांना एक कठोर पण अत्यंत महत्त्वाची शिकवण मिळते. जंगली प्रवृत्ती ही कोणत्याही शब्दाने, प्रेमाने किंवा घराच्या छताने कमी होत नाही. तिचा स्वभाव, तिची अनियमितता आणि तिचा धोका कायम असतो. आपण कितीही चांगल्या हेतूने एखाद्या प्राण्याला मदत केली तरी त्याच्या स्वभावाची, इतिहासाची आणि वागणुकीची माहिती नसेल तर तो निर्णय आपल्या जीवनावर अत्यंत भयानक परिणाम करू शकतो. सुरक्षिततेपेक्षा भावना मोठी नाही हे समजणं आवश्यक आहे. मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि घरातील निरागस जीव हे सर्वात असुरक्षित असतात आणि त्यांची सुरक्षा कोणत्याही दयेपेक्षा किंवा दयाळूपणापेक्षा प्रथम क्रमांकावर ठेवायला हवी. एक चुकीचा निर्णय कधीकधी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो आणि त्या वेदनेला कधीच शब्द नसतात. दुसरी शिकवण म्हणजे गावात आणि समाजात जागरूकता गरजेची आहे. जंगली, भटकी किंवा अनियंत्रित प्राण्यांना घरात घेणं टाळणं, त्यांना योग्य ठिकाणी नेणं आणि गरज पडल्यास प्रशासनाला माहिती देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भावनेने घेतलेला निर्णय कधीकधी जीव घेणा ठरू शकतो. तिसरी गोष्ट, दुःख आलं की माणूस पूर्णपणे कोसळतो, पण त्यातून पुन्हा उभं राहणं, एकमेकांच्या साथीनं जगणं आणि हरवलेल्या व्यक्तीच्या आठवणींना समाजासाठी चांगल्या कामात बदलणं हीच खरी श्रद्धांजली असते. आराव्यासारख्या चिमुकलींच्या आठवणी सुरक्षिततेचं, सावधानतेचं आणि जबाबदारीचं भान देतात. प्रत्येक मुलाचं जीवन अमूल्य आहे आणि त्याचं रक्षण करणं ही प्रत्येक मोठ्याची सर्वात मोठी जबाबदारी. अशा चुका पुन्हा कुणाच्याही घरी घडू नयेत, हीच या कथेची खरी शिकवण. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.